तर 2009 मध्ये या धनंजय देशमुखांवर देखील दंगलीचे गुन्हे दाखलच आहेत. अर्थात न्यायालयानं त्यांना निर्दोष सोडलंय, त्यामुळे आपलं कॅरेक्टर फार चांगलं आहे असं ते सांगू शकतील. मागचा संपूर्ण आठवडा बीड जिल्ह्यात दाखल झालेल्या कथित खोट्या गुन्ह्यांमुळे चर्चेत गेला. हे प्रकरण कुठेतरी थांबेल असं वाटत असतानाच लोकप्रतिनिधींनी यात उडी घेतली आणि त्यात खोटे गुन्हे दाखल करण्याची काय परंपरा आहे इथपासून ते दाखल करून घेणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. तर दुसरीकडे एका गुन्ह्यातील फिर्यादी आणि दुसऱ्या गुन्ह्यातील आरोपी असलेल्या समाधान खेडकरांनी या सगळ्या खोट्या गुन्ह्यांची सुरुवात नेमकी झाली कुठून असा सवाल उपस्थित केला आहे. आणि त्यामुळं हे प्रकरण आता कुठल्या पातळीवर जाणार हा प्रश्न निर्माण होतोय. हे आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी प्रजापत्राच्या पेजला लाईक करा, शेअर करा, आमचं पेज सबस्क्राईब करा. नमस्कार, प्रजापत्रमध्ये आपलं स्वागत. मागच्या 2 वर्षात बीड जिल्हा राज्यात चर्चेत आहे. काही घटना घडल्या आणि त्या घटनांनंतर बीड जिल्ह्याची एकूणच प्रतिमा राज्यभरात इतकी मलिन झाली आहे की ती सुधारण्याचं नाव घेत नाही आहे. ही प्रतिमा सुधारावी असं वाटत असताना सुद्धा सातत्यानं काही घटना अशा घडतात आणि काही घटनांना अशी हवा दिली जाते जेणेकरून बीड जिल्हा पुन्हा सातत्यानं चर्चेत येतो. अशा सगळ्या घटनाक्रमामध्ये मागच्या आठवड्यात 2 घटना घडल्या. म्हणजे मध्यरात्रीनंतर अवघ्या 4 तासात बीडच्या ग्रामीण पोलिसात 2 गुन्हे दाखल झाले. एक गुन्हा होता समाधान खेडकर या व्यक्तीवर. आता समाधान खेडकर हे नाव काही राज्यभरात माहीत असण्याचं काही कारण नाही, त्यामुळं समाधान खेडकर आरोपी असल्याचा गुन्हा दाखल झाल्याची पोलिसांनाही फार दखल घ्यावी अशी वाटली नव्हती की नसावी कदाचित. पण त्याच दिवशी दुसरा गुन्हा दाखल झाला. म्हणजे त्याच मध्यरात्री पहिला गुन्हा समाधान खेडकरवरचा साधारणतः 2:30च्या सुमारास दाखल झाला आणि 4च्या सुमारास आणखी एक गुन्हा दाखल झाला, प्राणघातक हल्ल्याचाच गुन्हा. त्यातला फिर्यादी होता समाधान खेडकर आणि त्यातलं आरोपीचं नाव मात्र राज्याला हादरवणारं होतं. ते नाव होतं धनंजय देशमुख. होय, संतोष देशमुख हत्याकांडातील मयत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख. धनंजय देशमुख यांच्यावर हा गुन्हा दाखल झाला हे कळताच राज्यभरात खळबळ माजली. सारी यंत्रणा खडबडून जागी झाली आणि त्यानंतर अवघ्या काही तासात या घटनेचा तपास म्हणजे तपासाची चक्र किती वेगानं फिरली असावी त्याचा अंदाज येतो. अवघ्या काही तासात IPS दर्जाचे अधिकारी व्यंकटरमण, ज्यांच्याकडे केजच्या पोलीस उपाधीक्षक पदाचा पदभार आहे, सहाय्यक पोलीस अधीक्षक म्हणून ते आहेत, ते बीडमध्ये दाखल झाले आणि त्यांनी कॅमेऱ्यासमोर सांगून टाकलं की त्या दिवशी ग्रामीण पोलिसात दाखल झालेले 2ही गुन्हे खोटे आहेत. असं पोलिस या निर्णयापर्यंत पोहोचलेत. पोलिसांनी तपास केलाय, 2ही गुन्हे खोटे आहेत आणि आम्ही न्यायालयाला तसं कळवणार आहेत. अर्थात प्रत्येक घटनेचा तपास इतक्याच तत्परतेने झाला तर फार बरं वाटेल. म्हणजे संरक्षण आहे, खरं निग्रहण आहे, हे जे पोलिसांचं ब्रीद आहे त्या ब्रीदाला जागल्यासारखं कुठेतरी होईल. हे सर्व होत असताना चर्चा मात्र एकाच गोष्टीची झाली की धनंजय देशमुखवर दाखल झालेला गुन्हा खोटा आहे. अर्थात हा मानवी स्वभाव आहे, आपण आपल्या सोयीचं तेवढं सांगतो, आपल्याला नकोसा असणारा आपण सांगत नाही. आणि एवढ्याच एका गोष्टीवर लोकप्रतिनिधींनी सुद्धा त्यात उडी मारली. लोकप्रतिनिधींनी त्यात हेच सांगितलं की बघा 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 काय चाललंय, बीड जिल्ह्यात कशी खोटे गुन्हे दाखल करण्याची परंपरा होती ती पण अजूनही पुढे चालू आहे आणि धनंजय देशमुखांवर खोटा गुन्हा दाखल झाला आहे. हे सर्व होत असताना एका गोष्टीकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलं गेलं किंवा जी गोष्ट चर्चेत आली नाही, आणली गेली नाही, ती गोष्ट म्हणजे पहिला गुन्हा त्या दिवशी मध्यरात्री 2:30 वाजता जो दाखल झाला होता समाधान खेडकरच्या विरोधात, त्यातली फिर्यादी व्यक्ती होती धनंजय पंडितराव देशमुख. हे तेच धनंजय देशमुख आहेत जे दुसऱ्या गुन्ह्यात म्हणजे जो 4 वाजता गुन्हा दाखल झालाय त्यात आरोपी आहेत. मग खोट्या गुन्ह्याची सुरुवात नेमकी झाली कुठं? मला वाटतं प्रत्येकाच्या सद्सद्विवेक बुद्धीवर हा विषय सोडून द्यायला हरकत नाही. आता याच्यापेक्षा आणखी थोडं पाठीमागं जाऊयात. समाधान खेडकर या व्यक्तीनं यापूर्वी 2-3 व्हिडिओमधून सातत्यानं काही आरोप केलेत. समाधान खेडकरवर मागच्या 15 दिवसात साधारणतः 3 NC दाखल झाल्यात. एक केज पोलिसात दाखल झाली आहे, शिवाजीनगरला दाखल झाल्यात. मध्यरात्री दाखल झालेल्या गुन्ह्याचा दुपारी 4 वाजेपर्यंत तडकाफडकी निकाल लागलेला असतो. पोलिसांनी 5-6 वाजता सांगितलेलं असतं की हे गुन्हे खोटे आहेत. पण 15-15 दिवसात 3-3 NC दाखल झाल्यानंतर माझ्यावरच्या NCचा तपास करा असा आरोपी पुन्हा पुन्हा सांगतोय. त्याबद्दल मात्र आपले कर्तव्य तत्पर पोलीस काहीच बोलत नाहीत. मग एखाद्या गुन्ह्यातील आरोपी हाय प्रोफाईल असतील
तर तातडीनं खुलासे करायचे आणि एखाद्या प्रकरणात हाय प्रोफाईल आरोपी नसतील तर बोलायचंच नाही. ही मानसिकता खोट्या गुन्ह्यांना बळ देणारी ठरत नाही का? एकतर खोटे गुन्हे दाखल करणं ही विकृतीच आहे, जी केव्हापासून सुरू असेल. असंही म्हणजे टेक्निकल गुन्हे हा काही पोलीस दलाला नवीन भाग नाही. यापूर्वी सुद्धा आपण ग्रामीण भागातही सातत्यानं बघतो एकमेकावर क्रॉस कंप्लेंट करणं आणि त्या क्रॉस कंप्लेंट पुढे दोषसिद्धीपर्यंत पोहोचतच नाही. ह्या क्रॉस कंप्लेंट म्हणजे खोट्या गुन्ह्याचाच प्रकार होतो, पण त्यातले आरोपी हाय प्रोफाईल नसतात, कुठेतरी शेतकरी असतात, सामान्य माणसं असतात, त्यामुळे त्याची चर्चा होत नाही. आता ग्रामीण पोलिसात दाखल झालेल्या एका गुन्ह्यातला आरोपी हाय प्रोफाईल होता, त्यामुळे IPS अधिकाऱ्याला समोर येऊन सांगावं लागलं की बाबा बाबा हे कोणी खोटे. आणखी एक मजा आहे, त्याच गुन्ह्यातील जो पहिल्या गुन्ह्यातील फिर्यादी आणि दुसऱ्या गुन्ह्यातील आरोपी असलेल्या धनंजय देशमुखांनी आणखी एक सनसनाटी आरोप केला होता. आणि तो आरोप केला होता राज्याचे माजी मंत्री, राज्याचे माजी विरोधी पक्षनेते आणि विद्यमान विधिमंडळ सदस्य धनंजय मुंडे यांच्या विरोधात, की धनंजय मुंडेंनी माझी गाडी अडवली, हवेत 2 राऊंड फायर केले, अमुक केलं. हे आरोप त्यांनी जाहीरपणे केले होते, कॅमेऱ्यासमोर केले होते, ते पोलीस ठाण्यात जाऊन बसले होते, गुन्हा दाखल झाल्याशिवाय बाहेर पडणार नाही म्हटले होते. या सगळ्याची व्हिडिओ चित्रणं उपलब्ध आहेत. आता या सगळ्यांची फिर्याद त्यांनी दिली का नाही लेखी पोलीस सांगत नाहीत. जर दिली असेल तर ह्याचं पुढं काय झालं, ही फिर्याद खरी का खोटी हेही पोलीस सांगत नाहीत. एका आमदाराच्या विरोधात जाहीरपणे आरोप केले जातात, पण पोलिसांना त्याचा खुलासा करावा वाटत नाही. म्हणजे राज्यात बीड जिल्ह्यात जे IPS अधिकारी तातडीनं धनंजय देशमुखवरचा गुन्हा खोटा आहे, समाधान खेनकरवरचा गुन्हा खोटा आहे हे सांगायला पुढे आले, त्यांना धनंजय देशमुखांनी आमदार धनंजय मुंडेंवर केलेले आरोप खरे आहेत का खोटे आहेत ते सांगण्याची इच्छा का होत नाही, किंवा त्याला तेवढं महत्त्व वाटत नसावं कदाचित. पण मग ही कोणती मानसिकता आहे? आज धनंजय देशमुख सांगतायत की माझ्यावर कसे खोटे गुन्हे दाखल होत आहेत, माझ्यावर एक NC पण दाखल नाही, माझं कॅरेक्टर किती स्वच्छ आहे असेल. म्हणजे प्रत्येक गुन्ह्याच्या कॅरेक्टरबद्दल बोलण्याचा कोणाला अधिकार नाही. आणि एखादा गुन्हा दाखल झाला किंवा 1-2 गुन्हे दाखल झाले म्हणजे लगेच कॅरेक्टर बिघडतं असं नाही. ज्यावेळेस दोषसिद्धी होते त्यावेळेस त्याचा विषय असतो. तो दोषसिद्धी होईपर्यंत तो आरोपीच असतो, तो काही गुन्हेगार नसतो. तसं जर विचार केला गेला असता तर 2009 मध्ये या धनंजय देशमुखांवर देखील दंगलीचे गुन्हे दाखलच आहेत. अर्थात न्यायालयानं त्यांना निर्दोष सोडलंय, त्यामुळे आपलं कॅरेक्टर फार चांगलं आहे असं ते सांगू शकतील. आपण थोड्या वेळासाठी कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही हे जरी मान्य केलं तरी बीड ग्रामीण पोलिसातला पहिला गुन्हा जो पोलिसांनी खोटा ठरवलाय त्यातले फिर्यादी धनंजय देशमुख होते हे वास्तव आहे, ते नाकारता येणार आहे का? धनंजय देशमुखने गुन्हा दाखल केल्यामुळे समाधान खेनकरने क्रॉस कंप्लेंट दिली. दोन्ही गुन्हेच आहेत दोघांचे. इथं समाधान खेनकरचं समर्थन करण्याचा विषय नाही, पण धनंजय देशमुख सारखी चर्चेतली व्यक्ती, ज्या धनंजय देशमुखांसाठी राज्य उभं राहतं, ती व्यक्ती, त्या व्यक्तीला सुद्धा आपण खोटी तक्रार द्यावी असं का वाटत असावं? ही जी खोटे गुन्हे दाखल करण्याची विकृती आहे, जी फोफावली आहे, त्याला बळ मग नेमकं कोण देत आहे? सत्ता देते, सत्तेतले लोक देत आहेत का सत्तेच्या बाहेर राहून सत्तेवर प्रभाव टाकणारे जे कोणी लोक आहेत ते देत आहेत, ज्यांना समाजात प्रचंड मोठी मान्यता आहे? अशांच्या दबावातून हे खोटे गुन्हे दाखल होत आहेत का? ज्यांच्या कोणाच्या दबावातून हे होत असेल हे वाईट आहे. ही विकृती थांबली पाहिजे. खोटे गुन्हे दाखल करणारे जे कोणी असतील, जे कोणी, त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई करण्याची धमक आता पोलिसांनी दाखवावी, तर आणि तरच इथला सामाजिक सलोखा हळूहळू अबाधित व्हायला सुरुवात होईल. अन्यथा आपल्या सर्वांचं भवितव्य वाईट आहे. धन्यवाद.